नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे। या दिवशी मंगळवार आलेला आहे। हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो। ज्यांना नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल, घर खरेदी करायचे असेल, एखादी जागा खरेदी करायची असेल तर बघा या दिवशी तर कोणताही शुभ मुहूर्त तुम्हाला ब्राह्मणाकडे बघण्याची गरज नसते। इतका हा शुभ मुहूर्त आहे, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो आणि संपूर्ण दिवस हा शुभ असतो। तुम्ही संपूर्ण दिवसभरात तुमचे कुठलेही शुभ कार्य तुम्ही करू शकतात। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी बघा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस समजला जातो आणि आपल्या मराठी महिन्यातील हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। आपल्या मराठी महिन्यानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गुढी उभारायची आहे आणि गुढी उभारायची असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही गोष्टी घरात करायच्या आहे। महिलांनी आवर्जून ही काही कामे किंवा ह्या काही गोष्टी आवर्जून घरात करायच्या आहे। बघा प्रत्येकाला घरात आपल्या लक्ष्मी असावी असं वाटतं। आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहण्यासाठी, आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यासाठी, वर्षभर आपल्याला धनधान्य कमी पडू नये यासाठी महिलांनी ही कामे आवर्जून करायची आहे। तसं बघितलं तर महिला ही कामे आपल्या घरात दररोज करत असतातच, परंतु ही कामे करत असताना आपल्याला काही चुका ह्या करायच्या नाहीये। ही कामे करत असताना आपल्याला ही कामे कशी करायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा महिलांनी आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा। गुढीपाडवा हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरात वर्षभर धनधान्य कमी पडू नये यासाठी आपण काही सेवा करू शकतो, काही उपाय करू शकतो। गुढीपाडवा म्हणजे नुसतं सकाळी गुढी उभारणेच नव्हे, तर या दिवशी आपल्याला काही विशिष्ट गोष्टी देखील करायच्या आहे। तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही दिवसभरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवा करू शकतात, यांची पूजा करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला ह्या किरकोळ या नॉर्मल ज्या गोष्टी आहेत ज्या आपण दररोज करतो त्या आवर्जून करायच्या आहे। आता यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। बघा यामुळे आपले पितर तृप्त होत असतात, कारण अमावस्या बघा 8 आणि 9 ह्या दोन्ही तारखेला दाखवलेली आहे आणि अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपले पितर येऊन थांबलेले असतात आणि त्यांना जर का आपण अशा पद्धतीने पाणी दिलं तर ते तृप्त होऊन निघून जातात। यामुळे आपल्याला पितृदोष देखील लागत नाही। तर सकाळी सर्वात अगोदर उठल्यानंतर घराच्या मुख्य उंबरठ्यावर थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। घराचा मुख्य उंबरठा, दरवाजा, त्याचप्रमाणे घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे। पुसण्यासाठी किंवा धुण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकतात, थोडंसं गोमतीर टाकू शकतात किंवा तुम्ही गोमतीर शिंपडू शकतात आणि मग तुम्ही घराचा बाहेरचा परिसर हा स्वच्छ करू शकतात किंवा धुवून घेऊ शकतात। त्यानंतर जर का तुम्ही बाहेर सडा मारत असाल तर या सडा मारताना ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमतीर आणि थोडीशी हळद टाकायची आहे। हळदीमुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि हळद ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते। त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे। 3.5 मुहूर्तापैकी हा एक विशिष्ट दिवस मानला जातो। एवढा शुभ दिवस हा आहे आणि पवित्र दिवस असल्यामुळे आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात वास करण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करायचं तर बघा तुम्हाला एका वाटीमध्ये 1 ते 1.5 चमचा हळद घ्यायची आहे। यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, गोमतीर असेल तर गोमतीर पाणी टाकायचं आणि याला गोमतीर पाणी किंवा आपल्या स्वच्छ पाण्याने आपल्याला याची पेस्ट करायची आहे आणि ही हळदीची पेस्ट आपल्याला मुख्य उंबरठ्यावर आपल्याला लावायची आहे। मग तुमचा लाकडी उंबरठा असू द्या किंवा कडप्प्याचा उंबरठा असू द्या, यावर हे हळदीचं लेपन करायचं आहे। हे सुकल्यानंतर तुम्हाला यावर छान रांगोळी काढायची आहे। दोन्ही बाजूला, उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही माता लक्ष्मीची पावलं काढू शकतात। त्याचप्रमाणे घराच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी काढायची आहे, कारण हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। जसं आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने आपल्याला पाडवा हा सण साजरा करायचा आहे। यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाला आंब्याची डहाळे, त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे।
आता याविषयीचा व्हिडिओ डिटेल्समध्ये बघायचा असेल तर आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर तुम्ही कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकतात। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकमध्ये 4 बिंदू ठेवायचे, बाजूला 2 उभ्या रेषा काढायच्या आहे। तुम्ही उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं काढू शकतात किंवा कुंकवाने स्वस्तिक काढू शकतात। आणि हे केल्यानंतर तुम्हाला रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं आहे। तुमच्या उंबरठ्याची हळदी कुंकू लावून अक्षदा फूल अर्पण करून धूप तुम्हाला ओवाळून तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे। तुमच्या मुख्य दरवाजाला देखील तुम्हाला हळदी कुंकू किंवा नुसतं कुंकू ओलं करून याने एक स्वस्तिक काढायचं आहे। बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या, कारण ह्या त्याच्या मर्यादा असतात आणि मध्ये 4 बिंदू द्यायचे। आणि ह्या स्वस्तिकची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल अर्पण करून धूप दीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे। तर ह्या झाल्या सकाळच्या गोष्टी। या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर या करून घ्यायच्या आहे। गुढी उभारायच्या अगोदर या सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे। यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करायची आहे। देवांची छान अशी पूजा करायची, देवांना फुलं अर्पण करायची। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देखील करायची आहे। सकाळी तुम्ही तुळशीची पूजा करा, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा, एक अगरबत्ती लावा, तुळशीला शक्य झाल्यास तुपाचा तेलाचा दिवा लावा। त्यानंतर तुळशी पसली जागा देखील आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे। आणि माता तुळशीला आपल्या घरात सदैव लक्ष्मीने वास करावा, अखंड लक्ष्मी राहावी याची प्रार्थना तुम्हाला करायची आहे। घरात सुख समृद्धी राहावी याची प्रार्थना तुम्हाला तुळशी मातेला करायची आहे। तसं बघितलं तर आपण दररोज तुळशी मातेची पूजा करत असतो, परंतु या दिवशी गुढी उभारायच्या आधी आपल्याला या सर्व पूजा, या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहे। आता तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे। आता गुढी उभारताना देखील तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही। गुढी ही आपल्याला सकाळी उभारायची असते। सकाळी लवकर उठून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे। आणि देवपूजा झाल्यानंतर तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची देखील पंचोपचारी पूजा करा। त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे। सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकतात। जास्त ऊन झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची नसते आणि गुढीला जास्त उन्हात आपल्याला तळपून ठेवायचं नसतं। तेव्हा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 8 वाजेपर्यंत आपल्याला 8 ते 8:30 9 वाजेपर्यंत आपल्याला गुढी उभारायची आहे। आणि गुढीला आपल्याला 12च्या आत नैवेद्य दाखवायचा असतो। तर तुम्ही जो पण नैवेद्य करणार आहात, पुरणाचा, श्रीखंडपुरीचा, तो तुम्हाला 12च्या आत गुढीला दाखवायचा आहे। यानंतर आपल्याला या दिवशी घरातील फरची पुसत असताना पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं। त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं जाड मीठ आणि हळद ही आवर्जून टाकायची आहे। बघा, याने फरची पुसल्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी ही बाहेर निघून जाते, अलक्ष्मी यामुळे निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। हळदीमुळे आपल्या घराची स्वच्छता तर होतेच, त्याचप्रमाणे निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्याचं काम हळद, गोमतीर आणि हे जाड मीठ करत असतं। त्याचप्रमाणे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते। त्यामुळे फरची पुसताना आवर्जून यामध्ये थोडंसं गोमतीर, गंगाजल, त्याचप्रमाणे हळद, जाड मीठ या गोष्टी टाकायच्या आहे। लिंबाचे 2-3 थेंब टाकले तरी चालणार आहे। या पाण्याने आपल्या घरातील सर्व फरची तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची आहे। आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा असं जर का तुम्हाला वाटत असेल, धनधान्याची कमतरता पडू नये असं वाटत असेल, तर पाडव्याच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मी अष्टक तुम्ही 1 वेळा 16 वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या माता लक्ष्मी अष्टकचं पठण करू शकतात। पाडव्याच्या दिवशी जर का तुम्ही माता लक्ष्मीच्या काही सेवा केल्या, काही उपाय केले, तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरावर प्रसन्न होईल आणि घरातनं काढता पाय घेणार नाही। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करू शकतात। आणि हे कुंकुमार्चन झाल्यानंतर एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। कुंकुमार्चन सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे। जिथे माता लक्ष्मीचं आसन असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर असते। यासाठी आपल्या घरात आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा या दिवशी करायची आहे। जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून श्रीयंत्राची खरेदी करायची आहे आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी आपल्या घरात लक्ष्मीने अखंड राहावा, लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला 11 पिवळ्या कवड्यांची पूजा करायची आहे। पिवळ्या कवड्या असतील तर त्याची तुम्ही पूजा करा। पिवळ्या कवड्या तुमच्याकडे नसतील तर पिवळ्या कवड्या या दिवशी तुम्ही खरेदी करून आणा आणि या पिवळ्या कवड्यांची पंचोपचारे तुमच्या घरामध्ये पूजा तुम्हाला करायची आहे।
यानंतर आपण जी गुढी उभारलेली आहे, आपण ही गुढी आपल्याला संध्याकाळी काढायची आहे. मग ती तुम्ही 8ला काढाल, 7ला काढाल असं चालणार नाही. तर बघा, ज्या वेळेस सूर्यास्त होतोय, ज्या वेळेस सूर्य मावळतो त्याच्या अगोदर आपल्याला ही गुढी काढून घ्यायची आहे. गुढी काढल्यानंतर आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला लावलेला आहे त्यातील 21 पानं आपल्याला एका कपड्यामध्ये गुंडाळून, लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहते, आपल्या धनात वाढ होते, आपल्या पैशात वाढ होते. त्याचप्रमाणे आपल्या घरात धनधान्य कधीही कमी पडू नये, वर्षभर धनधान्याची कमतरता पडू नये यासाठी आपण जी कडुलिंबाची पानं या गुढीला लावलेली आहेत, यातली काही पानं आपल्याला आपल्या घरात असलेल्या साठवणुकीच्या धान्यामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते आणि आपल्याला वर्षभर धनधान्याची कमतरता पडत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. बघा, या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजा करा. अन्नपूर्णा देवीला तुम्ही तांदळाने अर्चन करू शकता. त्याचप्रमाणे सकाळी कुंकवाच्या पाण्याने अन्नपूर्णाच्या मूर्तीला अभिषेक देखील करू शकतात. यानंतर बघा, आपल्याला या काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. याने देखील माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घरातनं काढता पाय घेत नाही, आपल्या घराची भरभराटी होते. तर एक म्हणजे पहिलं स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक आपल्याला आपला जिथं देवारा आहे, जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे. जिथे तुम्ही गॅस ठेवलेला आहे, गॅसच्या पाठीमागं भिंतीवर तुम्हाला कुंकवाने हे स्वस्तिक काढायचं आहे. गॅसच्या पाठीमागे जर का खिडकी असेल तर खिडकीच्या बाजूला तुम्ही हे स्वस्तिक भिंतीवर काढू शकतात. त्यानंतर पुढचं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. बघा, तुमचं कपाट जिथे आहे, जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वस्तिक पाडव्याच्या दिवशी या काही ठिकाणी आवर्जून काढायचं आहे. यामुळे बघा, आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि ज्या घरात लक्ष्मी प्रसन्न असेल त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. या गोष्टीमुळे आपल्या घरातील लोकांचं आरोग्य नीट राहतं, आजारपण येत नाही किंवा वाईट गोष्टींचा सामना करावा लागत नाही किंवा काही कष्ट दुःख आली तरी ती लवकर निघून जातात. निगेटिव्ह ऊर्जा साठून राहत नाही. ज्या घरात निगेटिव्ह ऊर्जा साठून राहत नाही त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी वास करते आणि त्या घराची ही नेहमी भरभराटी होत असते. याचप्रमाणे या दिवशी आपल्याला थोडंसं गोमतीर पाणी घ्यायचं आहे. तुम्ही ते पाण्यामध्ये मिक्स करा आणि हे पाणी एका फुलाने किंवा आपल्याला आंब्याच्या पानाने आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे. आपल्याला दारावर शिंपडायचं आहे, दाराच्या बाहेर शिंपडायचं आहे, दाराच्या बाहेर आजूबाजूला देखील शिंपडायचं आहे. यामुळे जर का बाहेर निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती देखील निघून जाते आणि यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहेत. आणि या गोष्टी तुम्ही पाडव्याला केल्यामुळे तुम्ही ज्या पण ह्या दिवशी सेवा कराल, काही उपाय कराल, याचे रिझल्ट, याचे फळ हे तुम्हाला 100% मिळेल. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.